याच्या पुढचा प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. 4th नंबरचा प्रॉब्लेम येतो ऑन द बेसिस ऑफ बोर्ड एक्झामिनेशन. सुरुवात करूया. महेंद्र, सुरेंद्र आणि नरेंद्र तिघेही पार्टनर्स आहेत. त्यांचा प्रॉफिट मधला शेअर त्यांनी काय केलेला आहे सांगा. 5:3:2 या पद्धतीने दिलेला आहे. त्यांची बॅलन्स शीट दिलेली आहे 31 मार्च 2019 ची बॅलन्स शीट प्रोव्हाइड केलेली आहे. महेंद्रच कॅपिटल दिले 23,000, सुरेंद्रचं आहे 15,000, नरेंद्राचं कॅपिटल दिलेलं आहे 12,000, बिल्स पेएबल आहे 2,000, क्रेडिटर्स 8,000, बँक लोन 12,000 अँड जनरल रिझर्व्ह 16,000. जनरल रिझर्व्ह आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत पार्टनर्समध्ये. यानंतर आपण स्टॉक आपल्याला काय प्रोव्हाइड केलेला आहे, त्यांनी स्टॉक प्रोव्हाइड केलेला आहे 17,000, फर्निचर प्रोव्हाइड केलेला आहे 18,000, लँड अँड बिल्डिंग दिलेले 16,000 आणि बँक बॅलन्स दिलेला आहे 37,000. मिस्टर नरेंद्र डायड ऑन 30 जून 2019 म्हणतात. नरेंद्रची डेथ झालेली आहे 30 जून 2019 रोजी. म्हणजे थोडक्यात तो बिझनेसमध्ये एप्रिल मंथ त्याने वर्क केलेला आहे, मे मंथ वर्क केलेला आहे आणि जून मंथ वर्क केलेला आहे. पुढील ऍडजस्टमेंट त्यांनी दिलेले आहेत. रिकन्स्ट्रक्ट होणार आहे, रिकॉन्स्टिट्यूशन होणार आहे पार्टनरशिप फॉर्मचं नरेंद्रच्या डेथ नंतर. त्यामुळे असेट्स अँड लायबिलिटीज रिव्हॅल्यूड केले त्या पाहूया. स्टॉक ची व्हॅल्यू दिलेली आहे 16,700. टिकमार्क करून घ्या स्टॉकला. स्टॉकची व्हॅल्यू काय होत आहे ते पाहू. फर्निचरची व्हॅल्यू रिव्हॅल्यूड झालेली आहे, ती 16,200 दिलेली आहे, त्यालाही टिकमार्क केला आपण. त्याच वेळेला बिल्डिंगची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे आपल्याला त्यांनी 30,100, तर बिल्डिंगला टिकमार्क केलेला आहे आपण. ओके, डन. नरेंद्र शेअर इन गुडविल इज टू बी व्हॅल्यूड फ्रॉम द फर्म्स गुडविल विच वॉज व्हॅल्यूड ॲट 3 टाइम्स ऑफ द ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट घ्या, तो 3 टाइम्स साठी परचेस केलेला आहे गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी म्हणतात. लास्टच्या 4 इयर्सचा हा ॲव्हरेज प्रॉफिट राहील. तर फर्स्ट इयरचा 30,000 आहे, सेकंड इयरचा 25,000 आहे, थर्ड इयरचा 25,000 आहे, फोर्थ इयरचा 40,000. कशा स्वरूपात घ्यायचा आहे ते पुढे आपण पाहू. नरेंद्रच प्रॉफिट जो काय आहे, प्रॉफिट मधला जो काय हिस्सा आहे त्याचा डेथ पर्यंत आपण कॅल्क्युलेट करायचा आहे, ठरलेला आहे लास्ट इयरच्या प्रॉफिटच्या बेसवरती. कशाच्या बेसवरती आपल्याला पाहायचा आहे? लास्ट इयरच्या प्रॉफिटच्या बेसवरती. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट आपण ओपन करतो. नरेंद्र वॉज एंटायटल टू गेट ए सॅलरी ऑफ ₹1,200 पर मंथ. आता ₹1,200 सॅलरी आपण त्याला देत आहोत. या पद्धतीनं 3 मंथ्सची सॅलरी, 3 मंथ्स तो बिझनेसमध्ये आहे, तर त्याला आपण सॅलरी किती जमा करणार आहोत त्याच्या कॅपिटल अकाउंटला? 3,600. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्याला 10% पर ॲनम अलाउड करायचं आहे नरेंद्रला. ते पाहू ट्रीटमेंट कसे घ्यायचे आहे. नरेंद्रचं ड्रॉइंग दिलेलं आहे 900 पर मंथ अप टू हिज डेथ. त्याच्या मृत्यूच्या म्हणजे मृत्यूच्या डेट पर्यंत 900 पर मंथ त्याने विथड्रीव केलेले आहेत. एप्रिल मंथचे 900, मे मंथचे 900 अँड जून मंथचे 900, असे 2,700 रुपीज त्यानं काय केलेले आहेत? विथड्रीव केलेले आहेत. नरेंद्रचं कॅपिटल अकाउंट आपल्याला ते विचारतायत फक्त की बाबा जी अमाऊंट पेएबल राहील एक्झिक्युटरला त्याच्या वर्किंग नोट द्या म्हणतायत. गुडविल कसं कॅल्क्युलेट केलं, म्हणजे गुडविल मध्ये हिस्सा कसा आला नरेंद्रचा आणि तो किती आला, आणि नरेंद्रचा प्रॉफिट मधला शेअर काय राहील. तर नरेंद्रचं कॅपिटल दिलेलं आहे त्यांनी. आपण काय करणार आहोत? बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन करून घेणार आहोत. नरेंद्रचं कॅपिटल त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे आपल्याला 12,000. फक्त नरेंद्रचं कॅपिटल अकाउंट घ्यायचं आहे आपल्याला 12,000. ओके, डन. आता जनरल रिझर्व्ह मध्ये हिस्सा द्यायचा आहे फक्त नरेंद्रचा. पैसे जे जे द्यायचे ते क्रेडिटला लिहितो आपण. टोटल 16,000 आहे. जनरल रिझर्व्ह 10 न डिवाइड करा आणि नरेंद्रचा हिस्सा 2 आहे, 2 न गुणा. 1,600 गुणवले 2 केले, व्हॅल्यू किती पेएबल राहील पहा. नरेंद्रला आपण जनरल रिझर्व्ह मध्ये हिस्सा 3,200 रुपये. यानंतर आपल्याला बॅलन्स शीट इथं प्रिपेअर करायची नाही आहे. यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं बँक अकाउंट देखील तयार करायचा नाहीये. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट फक्त आपल्याला वर्किंग नोट मध्ये घ्यायचा आहे. मी तो इथं दिलेला आहे. तर आता डायरेक्ट आपण काय करूया, ऍडजस्टमेंट कडे जाऊया. स्टॉकची व्हॅल्यू ओल्ड किती होती बघा, 17,000 आहे, बरोबर आहे. न्यू किती होत आहे म्हणतात, 16,700. व्हॅल्यू जी न्यू आहे ती काय होत आहे, कमी होत आहे. त्यामुळे 3,000चा असेट्स वरती काय झाला, आपल्याला लॉस झाला.
₹300 आणि लॉस आपण कुठं नोंदवतो? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू स्टॉक अकाउंट ₹300. ओके डन. यानंतर पहा 16,200 ची लँड अँड फर्निचर रिव्हॅल्यूड केलेले आहे. 16,200 फर्निचरची व्हॅल्यू आहे 18,000 ओल्ड. न्यू व्हॅल्यू कमी होत आहे 16,200. म्हणजेच थोडक्यात ती कितीनं कमी झालेली आहे ते आपल्या लक्षात येईल. 1,800 तो लॉस आपण काय करणार आहोत? रेकॉर्ड करणार आहोत डेबिट साईडला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या टू फर्निचर अकाउंट 1,800. ओके डन. आणि त्यानंतर आहे लँड अँड बिल्डिंग. ती व्हॅल्यू किती आहे पहा. ओल्ड 16,000 आहे, मात्र न्यू व्हॅल्यू किती होत आहे? त्यांनी दिले 30,100. काय होत आहे? जास्त होत आहे ती व्हॅल्यू, वाढत आहे. असेट जर इन्क्रीज झाली तर काय होणार? प्रॉफिट होणार आहे स्टुडंट. 14,100चा प्रॉफिट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड करायचा आहे बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट. बॅलन्स शीट नसल्यामुळं तिथला इफेक्ट आपल्याला घ्यायचाच नाहीये. जितकं विचारलंय ना तितकंच आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. 14,100. ऍडजस्टमेंट नंबर सेकंड पाहूया. नरेंद्रचं गुडविल मधला हिस्सा कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला. पहा मी इथं आता तयार करतोय. वर्किंग नोट नंबर 2 आहे. नरेंद्रज शेअर इन गुडविल. शेअर इन गुडविल कोणत्याही प्रकारे शॉर्टकट्स यूज करू नका. त्यासाठी व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल ऑफ फर्मचं गुडविल जे आहे त्याचं व्हॅल्युएशन करायचं आहे. त्यासाठी आपण काय करतो? ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो. कसा कॅल्क्युलेट केला जातो? फॉर्म्युला मांडायचा. टोटल प्रॉफिट 4 वर्षांचा दिलाय त्यांनी, त्याला डिवाइड करायचं. टोटल नंबर ऑफ इयर्स टाकून घ्या. टोटल प्रॉफिट त्यांनी किती दिलेला आहे तो पाहू आपण. 30,000, 25,000, 25,000, 40,000. 30,000 plus 25,000 plus 25,000 plus 40,000 divided by 4. 50, 80 and 120. 1,20,000 divided by 4. 4 3s are 12. 4 times 0. Okay, average profit 30,000 ala. Now we are going to calculate the goodwill, and the formula for the goodwill is the average profit मांडा आणि त्याला काय करा? इंटू करायचा आहे नंबर ऑफ इयर्स परचेसेस. ॲव्हरेज प्रॉफिट मांडला, त्याला इंटू केलं नंबर ऑफ इयर्स परचेसेस. ॲव्हरेज प्रॉफिट आहे 30,000. नंबर ऑफ इयर परचेसेस किती दिलेले आहेत आपल्याला त्यांनी, ते आपल्याला ऍडजस्टमेंटमध्ये पाहायचं आहे. पहा 3 टाइम्स म्हटलंय. पहा हा ॲव्हरेज प्रॉफिट 3 टाइम्स मेंटेन होणार आहे, परचेस केलेला आहे. ओके, फर्मचं गुडविल आलेलं आहे 90,000. हे 90,000 डायरेक्ट द्यायचं नाहीये आपल्याला नरेंद्रला. नरेंद्रचा याच्यामध्ये शेअर कॅल्क्युलेट करायचा आहे. वी नीड टू कॅल्क्युलेट नरेंद्र शेअर इन गुडविल. ओके डन. पहा सिंपल आहे. 90,000 घेतले आपण, त्याला डिवाइड केलं 10 ने, कारण की 10 हिस्से इंटू 2 करा. 9,000 इंटू 2 केले. नरेंद्रचा शेअर गुडविल मध्ये किती आला? 18,000. आता हे पैसे द्यायचे आहेत म्हणजे कुठं ट्रान्सफर करायचं? नरेंद्रज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे आपल्याला, बाय गुडविल अकाउंट. अतिशय सोपा भाग आहे बाळांनो, फक्त व्यवस्थित पाहावं लागेल स्टेप बाय स्टेप आपल्याला. नेक्स्ट वन, त्याचा प्रॉफिट मधला शेअर लास्ट इयरच्या प्रॉफिटच्या बेसवरती करा कॅल्क्युलेट म्हणताय. आता लास्ट इयरचा प्रॉफिट किती आहे? 40,000 आहे. तर नरेंद्रचं शेअर कॅल्क्युलेट करतोय आपण. वर्किंग नोट नंबर 3. नरेंद्रज शेअर इन प्रॉफिट फ्रॉम फर्स्ट, जस्ट 1 minute. नरेंद्र शेअर इन प्रॉफिट. ओके डन. 2च मिनिट.
नरेंद्रच शेअर इन प्रॉफिट फ्रॉम 1st April 2019 to 1st July 2019. कोणत्या डेटला त्याची डेथ झालेली आहे? 30 जून. त्यामुळे 30 जून टाका. कुठल्याही प्रकारे आपल्याला 30 जून 2019 3 मंथ्स होत आहेत. त्यामुळे कॅल्क्युलेशन सर्व 3 मंथ्स नुसारच करायचं आहे. बेस प्रॉफिट दिलेला आहे त्यांनी. बेस प्रॉफिट काय घ्या म्हणताय? प्रिव्हियस इयरचा प्रॉफिट किती आहे तो? 40,000. आता जो प्रॉफिट दिलाय तो पर ॲनमचा आहे. त्या बेस प्रॉफिटला कन्वर्ट करून घ्या 3 मंथ्समध्ये पहिल्यांदा स्टुडंट, कारण की 3 महिन्याचाच तो 3 महिनेच बिझनेसमध्ये आहे. डिवाइड 12 केलं, 3 केलं इंटू व्हॅल्यू किती येणार आहे आपली ती चेक करून घ्या. 10,000 रुपये आले. आता त्याच्यामध्ये नरेंद्रचा शेअर कॅल्क्युलेट करायचा. नरेंद्रच शेअर 10,000, टोटल हिस्से 10, नरेंद्रचा हिस्सा आहे 2. तर निश्चितच बाळांनो किती अमाऊंट येणार आहे? 2,000 रुपये. ही अमाऊंट आपण इस्टिमेट करून देत आहोत, म्हणजे थोडक्यात ढोबळमानाने लास्ट इयरच्या प्रॉफिटच्या बेसवरती देत आहोत. त्यासाठी आपण काय करतो? एक अकाउंट ओपन करतो आणि त्याचं नाव काय आहे? बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. क्रेडिटलाच मी का लिहित आहे? कारण की हे पैसे आपण जमा करत आहोत. हे पैसे बिझनेस आपला देणं लागतोय कुणाला? नरेंद्रच्या कॅपिटल अकाउंटवरती. जेवढे पैसे देणं लागतोय ते आपण इथंच घेणार आहोत. ते पैसे परत आपण एक्झिक्युटिव्हला ट्रान्सफर करू. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे 1200 सॅलरी 3 मंथ्सची 3600. हे देखील नरेंद्रला आपण देणं लागतोय. जमा करा. सॅलरी टू पार्टनर 3 मंथ्सची व्हॅल्यू जी येईल ती चेक करून घ्या. 3600. नेक्स्ट वन इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10% पर ॲनम म्हणतात. आता कॅपिटल किती आहे पहा. हे नरेंद्रचं 12,000 आहे. तो काउंट करून घेऊया. कसा कॅल्क्युलेट करतात पहा. 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल अलाउड करायचं ठरलेलं आहे. नरेंद्रचं कॅपिटल मांडा 12,000. त्याला डिवाइड करा 10 ने. एका वर्षाचं व्याज नरेंद्रला किती अलाउड करायला लागेल आपल्याला? 1,200. त्या 1,200 ला भाग द्या 12ने गुन्हा 3 ने, कारण की 3 महिन्याचंच व्याज आपण देणार आहोत. त्याचं 3 महिनेच बिझनेस कॅपिटल यूज करणार आहे आणि ती अमाऊंट किती येते? 300 येते. हे देखील आपण काय करणार आहोत? पैसे जमा करायचे आहेत, क्रेडिटला नोंदवणार. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल काउंट 300. नेक्स्ट वन नरेंद्रच ड्रॉइंग दिलेला आहे 900 पर मंथ. ही अमाऊंट मात्र कुठे येणार आहे? डेबिट साईडला. हे आपण कॅपिटल मधून वजा करतो. नरेंद्रचे जे ड्रॉइंग्स आहेत ते 2,700 आले 3 मंथ्सचे. बाकी सर्व ऍडजस्टमेंट आपण घेतलेले आहेत. वी आर गोइंग टू क्लोज द प्रॉफिट अँड लॉस रिव्हॅल्युएशन अकाउंट. तो वर्किंग नोट फॉर्मॅटमध्ये 14,100. 14,100 क्रेडिट साईड मोठी आली तर निश्चितच काय येतो? प्रॉफिट येणार आहे. याची टोटल करा. 2,100 येते. व्हॅल्यू किती आली? 12,000. ते डिस्ट्रीब्यूट करायचं आहे आपल्याला. आपण लिहिणार आहोत इथं टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ब्रॅकेटमध्ये टाका. हा काय आला? प्रॉफिट आलेला आहे. कोण आहेत ते आपण जरा पाहून घेऊया. आता हे तिघे जण जे जे आहेत ते त्यांचे नाव मेन्शन करूया. जे दिलेले आहेत त्यांनी महेंद्र, सुरेंद्र, नरेंद्र. महेंद्र, सुरेंद्र आणि नरेंद्र आणि नरेंद्र. आता आपल्याला काय करायचं आहे? 12,000 ला 10 न डिवाइड करा. डायरेक्ट 10 हिस्से. आता 1200 गुणवले नरेंद्रचे हिस्से किती आहेत? महेंद्रचे आहेत 5. 12 पंचे 60 म्हणजे किती आले? 6,000. सुरेंद्रचे 12 त्रिक 36 3 हिस्से आहेत आणि 12 दोन्ही 24 नरेंद्रचे आहेत. फक्त नरेंद्रचा हिस्सा जो आहे तो काय करा? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पाठवा, कारण की हा प्रॉफिट आला. प्रॉफिट द्यायचा असतो म्हणून क्रेडिटला पाठवायचा.
बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट लिहायचा आहे. जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे, व्यवस्थित पाहून घ्या. याच्यापेक्षा बाहेरचे सम येणारच नाहीत स्टुडंट. व्हॅल्यू येते आपल्या समोर, जी व्हॅल्यू दिलेली आहे ती आपण आता काउंट केलेली आहे नरेंद्रची 2400. झाला. आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या एक्झिक्युटरला किती अमाऊंट पेएबल लागतो ती अमाऊंट इथं आता टाकून घ्यायची आहे. टोटल करा. पहिली संख्या 0 आहे, दुसरी संख्या 0 आहे, तिसरी संख्या 2 आणि 6 8 आणि 3 11 आणि 4 15 येतात. एक लिहा. शिल्लक राहिलेला 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 8 14 आणि 2 16 आणि 3 19 आणि 2 21 अशी 1 2 राहिले 2 आणि 1 3 आणि 1 4 येणार आहे. 41,500 ही व्हॅल्यू येते. 2 येणार आहे इथं. नरेंद्रच एक्झिक्युटर्स लोन अकाउंट येणार आहे. 2,700 मायनस करा 21,500 मधून, तर निश्चितच किती राहणार आहेत, 38,800 रुपये. ओके, 38,800 रुपये. 2,700 मायनस केले. ओके, डन. तर या स्वरूपात आपण काय केलेलं आहे, हा शो ऑफ केलेला आहे. कशा स्वरूपात तयार करायचा आहे, फक्त नरेंद्रचा कॅपिटल अकाउंट, त्याचा गुडविल मधला शेअर दिलेला आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण काय केलेलं आहे, वर्किंग नोट फॉर्मॅट्स मध्ये दिलेला आहे. सोल्युशन व्यवस्थित समजावून घ्या, राईट डाऊन करून घ्या. निश्चितच आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून 8 मार्क्स मिळवून देणारे हे प्रॉब्लेम्स आहेत. तुमचे डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचे डाऊट्स माझ्याकडून क्लिअर करून घेऊ शकता किंवा मेसेज करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स सेंड करेन. थँक्यू व्हेरी मच.